प्रसाद लाड बोलत आहेत। आपण थेट तिकडे जाऊयात। निवडणुकीच्या बाबतीतला जो विषय आहे तो पुढे भविष्यात जसा जसा वेळ येईल तसा तसा ते निर्णय घेतले जातात। धन्यवाद। तर राज ठाकरेंची भेट सध्या प्रसाद लाड यांनी घेतली आणि त्यानंतरच ते प्रतिक्रिया देत असल्याचं आपण पाहतोय। आपण पाहतोय राज ठाकरे यांची अगदी काही वेळापूर्वीच प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांनी भेट घेतली आहे। या ठिकाणी अविनाश जाधव असतील तसेच मनसेचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर यावेळेस प्रसाद लाड यांनी माध्यमांसोबत संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे। तर मनसे नेते हे जात आहेत सध्या शिवतीर्थ या निवासस्थानी प्रसाद लाड यांनी अगदी काही वेळापूर्वीच भेट देखील घेतल्याचं कळत होतं आणि आता ते पुन्हा एकदा भेटीसाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आहेत। कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसे मात्र बाहेर पडल्याची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे। अभिजित पानसे हे कोकण पदवीधर निवडणुकीतून लढणार होते, त्यांचं नाव देखील जाहीर करण्यात आलं होतं। मात्र आता निरंजन डावखरे हे भाजपकडून उमेदवार असल्यानं यावेळेस त्यांनी देखील थोड्या वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि याच भेटीत एक महत्त्वाचा निर्णय झाल्याचं कळतंय। तो म्हणजे अभिजित पानसे यांनी कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतल्याची अपडेट समोर आली आहे।